खेळताना पाहायला मिळेल संघर्ष 11 नारेन आणि त्यांच्या विरोधात संघ खेळतो आहे नेबाळी। काय बाबा आता ही देख ही घरपट्टी आली आहे माल काय माहित नाही मग आलू कोठून मुरबाडवरून ते खोपड्यातून माझं ये बाबा नारेन वाल्या याची घरपट्टी आले त्याच्यामुळे काय बाबा चुकला माकला मुका घ्या भले नाही मुका नका म्हणजे समजून सांगा असा हो यास यास चला यस आई गावदेवी त्रिशा 11 नारेन बरोबर का यस बरोबर चला सलामीची जोडी पाठवा लगेच सन्मानित दुर्गेशजी पाटील ज्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी त्यांचा लकी नंबर 0505 यांच्याकडनं 5000 रुपयांचा रोख पारितोषिक। सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे। अविनाश जाधव आणि राहुल जाधव सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये टापरट टिपरट डांगरात डिंगरात मैदानाच्या आतमध्ये दाखल। गड्या अंगलच काहीतरी लगीन का काय वाजत आहे हो टाईम हेरून नाही काय सांगायचं आपला काम बरं आज आता पत्रिका भेटते जनाल 7 जेवाय जाता 60 मालक होतो सपाट असा नका करू हो भले तिकडे अंडा पाववाला आमचा फेमस आहे त्यानं मोकार कोंबडी उघडून ठेवलेली मुस अंडी आणल्या रोक बादशोक मध्ये कवड पण पैसे द्या मजबूत रेमटावा। स्ट्राइक एंड वरती फलंदाज जो आपल्याला पाहायला मिळतोय राहुल जाधव नॉन स्ट्राइक एंड वरती अविनाश जाधव। चला मॅच सुरू करा लगेच आपल्याला विनंती आहे आपण लगेचच सामना सुरू करा। अंपायर होतो बॅट मध्ये कमरेचा मनी ढिला झाला का काय कसा कसा काम आहे चला यस राम राम तुकाराम सर या तुमचा लय भारी काम आमचा आयोजक तुकाराम वाघ आत यो काय भगवत आणि अजून यो काय आमचा म्हात्रे लय खतरे चला म्हणजे निलेश म्हात्रे हो चला मॅच कडे वळूया गोलंदाज तयार पहिला बॉल पहिला षटक हाताळण्यासाठी या बा उल्ह्यान वासला गडी उल्ह्यान हो तिसरा अंपर तसा आतला काय आहे आतला काय तुमचा आजार आहे अंपर नो दिलाय का हो काय वय त्या एकदाच सांगा बाबा दिलीप सर कस काय यस कसा माहित आहे का असा झाल्यावर पहिली रेट कॉमेंट्री वाल्यावर पडते 4 आण्याची कोंबडीने 12 आण्याचा मसाला खरी बात आहे। नो बॉल खाना बॉल नासका बॉल कुचका बॉल दलिंदर बॉल पनवता बॉल वाटल्या बॉल दलफद्रे बॉल फिट काम झाला अगदी आपण पाहता इथे खराब चेंडू जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि मला वाटतं आता येणारा चेंडू जो आपल्याला पाहायला मिळेल फ्री हिट गोलंदाज तयार या बा नीट नाही लाय चपला चपला याला झाली घाई याच्या दर्शनाला आली कंची बाई गडी आऊट ठोकडीचे फलंदाज इथे मात्र धावबाज झालेला आहे आणि नवीन कोरा करकरी शोरूमबीट टवटशीत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल। थँक्यू योगेश सर पाहता आपण आदरणीय दुर्गेश पाटील साहेबांचं आगमन झालं या स्पर्धेमध्ये आपला आमदार चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे। रनआउट साठी पाहता आपण चेक केला जाईल पाहतो पण सध्याच्या घडीला
चेक केला जाईल. हा डिसिजन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवला जाईल. पाहता आपण म्हटलं जातं ना योगेश सर. चला जाऊया बाजकडे पुन्हा एकदा. बेकार बस एकच नंबर. असा कार्यक्रम मध्ये काय माहित आहे का, बायको आणली इंस्टाव पटून घरी आणली घोड्यावर बसून आणि गडी मेला तकड भांडी घसून. भांडी कशा चोट पण हांडी भांडी खोंबली चमली. तू समजा. आमदार चषक 2026 ज्यांचं इथे शुभ आगमन आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. सन्मान्य स्त्रिया सौ सुलभाताई गणपत शेठ गायकवाडच्या खऱ्या ताईंचं इथे शुभ आगमन होत आहे. ताई तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. या स्पर्धेच्या वतीनं ताईंची खऱ्या त्यांची रॉयल एंट्री आपण पाहतोय आणि ताईंचं इथे शुभागमन होतं. या आपण आपलं खऱ्या आमदार चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे.
ताईंचं घरातून आमदार चषकामध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीनं समस्त ग्रामस्थ मंडळ कुशिवली व जय भोले क्रिकेट संघ कुशिवली या स्पर्धेच्या वतीनं आमदार चषकामध्ये खऱ्या अर्थाने ताईंची दमदार एंट्री आपण पाहिली आणि दमदार नेतृत्व खऱ्या अर्थाने या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. ताईंचं मी पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ मंडळ कुशिवली व जय भोले क्रिकेट संघ कुशिवली यांच्या वतीनं ताईंचं मनपूर्वक असं स्वागत करतोय. आणि ताईंच्या समवेत आलेल्या सगळ्या खऱ्या अर्थाने पाहुण्यावर सगळे पदाधिकारी सगळ्यांचं खऱ्या अर्थाने शब्द सुमनाने सहर्ष स्वागत आहे. लोकप्रिय कल्याण पूर्व मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे ताई आपलं. त्यांच्या समावेत आदरणीय भगवानदादा जाधव हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आमचे प्रल्हाद दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आमचे सुनील दादा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आमचे मायादादा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आम्हाला नेहमीच सहकार्य करणारे निलेश दादा म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे जवळचे मित्र भीमदादा पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला कमिटीचा निर्णय आलेला आहे. कमिटी डिसिजन फायनल डिसिजन. चला
त्याचबरोबर सन्मानित श्री महेशजी घरात खिडकाळी दादांचंही शुभ आगमन झालेलं आहे. दादांना विनंती आहे की आपलंही आमदार चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. या आपण व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. त्याचबरोबर त्यांच्या समेत सन्मानित श्री राकेशजी घरत दादांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. आपल्याला ही विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. आज व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं आपण स्क्रीनवरती पाहू शकाल पाहुण्यांची उपस्थिती आणि पाहुण्यांची खऱ्या अर्थानं जी उपस्थिती व्यासपीठावरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा या पाहुण्यांच्या उपस्थितीनं आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून खऱ्या अर्थानं हे सगळे पाहुणेवर या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहुणेवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आमदार चषकामध्ये. आज खऱ्या अर्थाने कुशिवली गावाला पडलेलं हे गोड स्वप्न, कुशिवली गावाची अभिमानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची भूषणाबळ वाटणारी ही क्रीडा स्पर्धा सोन्याचं रूप आणि रुपयाचं चांदणं या स्पर्धेवरती पडलेलं आहे. कारण आज सगळ्यांच्या मनातील ही क्रीडा स्पर्धा आणि स्क्रीनमध्ये आपण पाहू शकाल चला आयोजकांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत सूचना आलेली आहे. बीमर आणि रनआउट साठी DRS आहे, LB साठी नाही आहे. हा खऱ्या अर्थाने माझ्यापर्यंत आलेला निर्णय आहे, तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आपण याची नोंद घ्या. नॉट आउट असा खऱ्या अर्थाने माझ्यापर्यंत निर्णय आलेला आहे. आता आयोजन कमिटीच्या वतीनं माझ्यापर्यंत अजून एक सूचना येते की दोनही टीमचे 12वे प्रतिनिधी आहेत. 13वा ज्या टीमचा खऱ्या व्यासपीठावरती येईल तर मग आयोजन कमिटीच्या वतीनं त्या टीमला पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्या. दोनही टीमला विनंती आहे, दोनही नाही म्हणजे प्रत्येक टीमला विनंती आहे की तुमचा 12वा प्रतिनिधी आहे, त्यामुळे 13वा प्रतिनिधी जर का व्यासपीठावरती दिसला तर त्या टीमला पेनल्टी दिली जाईल. मग काय पेनल्टी असेल आयोजन कमिटी माझ्यापर्यंत जी माहिती पोहोचवेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. नाही तर कॉमेंट्री वाला आलाय मुरबाड वरून, काय सांगत आहे 4 आण्याची कोंबडीने 12 आण्याचा मसाला, वही मोडीत पळताना माझी धन कराल. काय सांगायचं आहे रोख बाय चोख. चला गोलंदाज तयार आहे, गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस फटका इथे हवेत आहे, शतरक्षक बॉल खाली उलटा पुलटा धावलाय. या बापा काय सांगायचं आहे, शेम कार्यक्रम कधीतरी घरची माणसं लग्नाला तयार केली, पोरीवाल्यानं रात्री दुसऱ्याला देऊन टाकली. संगीत खऱ्या अर्थाने सुलभाताईंचं आपल्याला ऐकायला मिळालं डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. फुलात फुल ते म्हणजे सगळ्यांचं आवडतं जायचं आणि खऱ्या अर्थाने शुभ आगमन झालेलं आहे आमच्या सुलभाताईंचं. आणि खऱ्या अर्थाने आमचे डीजे ऑपरेटर देखील चांगलं संगीत खऱ्या अर्थाने ताईंचं देखील स्वागत केलं जातं. 3 चेंडू झालेले आहेत सर, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेक. तर याच दरम्यान खिडकाळी मंदिरचे ट्रस्टी आदरणीय महेशजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. काय सांगायचं आहे तिकडे वर आडजेला जेवून ते माहिती आली काय चौका. काय सांगायचं आहे बॅट्समॅनला भेटला मौका, स्कोरर सांगतो आमचा मारला चौका का चौकार. चौकार जो आपण पाहिलेला आहे 4 धावा आलेल्या आहेत. संघाची धाव संख्या कुशेवले आल्या मोकार म्हटाल बा मांडला र फटायकन वाजायचा, पळायला लागल गड्या येऊ फुले लेखन बारेला. चौकाराला संघाची धाव संख्या धावफलकावरती 6 धावा जे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या ओव्हर मधील गोलंदाज तयार. यावेळी देखील समोर फटका, शतरक्षक बॉल खाली, नो हलिंग नो डुलिंग, बॅटमॅन जागीत पंप करिंग.
की पंचांचा निर्णय आणि आयोजन कमिटीचा निर्णय असेल तो आपल्याला मान्य करावा लागेल याची नोंद घ्या. अन्यथा आपण वादाबाद केलं तर त्या संघाला बाद केलं जाईल अशी माझ्यापर्यंत सूचना आलेली आहे. सन्मानित दुर्गेशजी पाटील नारायणगावचे ज्यांचा माधव विकेट साठी तब्बल 5,000 रुपयांचं कडक रोख पारितोषिक 500च्या 10 नोटा. काय सांगायचं ते पैशाला नाही तोटा. चला मॅच कडे वळूया. गडी आउट झालाय काय आला नवा आला अगे गावाला डोलू आजी विचारा नाव 12वा मुक्का नाही ना हा म्हणजे मट्यान सांगतो पडदे घाली तो का माझ्या कानातले. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 6 धावा आहेत. पहिलं षटक सुरू आहे. अजूनही भरपूर सामने आपल्याला खेळायचे आहेत त्यामुळे निश्चित नाही नाद केला पण वाया नाही गेला. समजलं का तुले कुशवली म्हणतात याले बेकार काम. चला समोर खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक आहे तिथे यास काही नाही. डाळीत कांज्यात वरान शेम कार्यक्रम खाऊन पिऊन ढेकर देऊन पहिले वरचा खेळ डारडूर टारटूर. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती 3 गडी सस्पेंड 6 धावा धावफलकावरती डीजे. गड्याव फटाकरू वाजलाय पण कुण काय येला ना पडल बिडल मेंढ्याव वाजलाय नाही वर तर खालतं फक्त बार भरला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 6 चेक. तर याच दरम्यान आदरणीय दीपेश शेठ गायकर यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आयुष पाटील षटक क्रमांक 2 हाताळसाठी तयार. बेकार भांडी घशाची वाट हांडी भांडी खोमली चमली डॉट गंडिया बॉल भोंदिया बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू शेंडी फोड्या बॉल. बांधाव लावली सावर मेवणे लावली सावर बॅट्समनला फोडली पावर. कार्यक्रम विनाश. इकडे योग बोलतो जेला माझा बिरेक देवा घेतला याई. जाऊया या वेळेला देखील हो बेकार आंधी वाकला मगून ठोकला तोय निकाल रेखला. शेम कार्यक्रम असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती आहे का बैलगाडी क्षेत्रात सगळ्यांच्या आवडता बैल त्याचं नाव भुंगा आणि हा चौकार मारलाय वाकून टांगटिंग टिंगा. जबरदस्त मॅच सुरू आहे तो म्हणजे सारंग 11 नारेनाना त्यांच्या विरोधात संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. बॅटिंग करत असताना परी 11 जय भोले नेवाळी असा हा सामना. आणि यावेळेस हो बेकार कार्यक्रम फिट खाल दिला चिकन तर चिकन नाही सांग वकन गडी आउट. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतायत तेव्हा तिसऱ्या फलंदाजाने खेळाडू कक्षामध्ये तयार राहायचं याची नोंद घ्या.
धावसंख्या धावफलकावरती 10 आपण पाहताय नवीन फलंदाज तुषार जाधव. गड्याचं नाव तुषार, तो गडी सांग मोकार हुशार, तो सांग बॅट्समन तुषार. गडी लय भारी, सकाळी सांग खालीच्या त्यांना 1.5 किलो खारी. चला तुषार आलेला स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा आयुष. अय्या गंडईला बोंदईला यस इथे ओ हो बेकार बेडूकचा फिल्डिंग. तो परत योकोच या डाळीत कांजात वरान. खाऊन पिऊन धावसंख्या धावफलकावरती 1च्या मध्येत ना. धावसंख्या धावफलकावरती 11. सासऱ्याला सांगा द्या आम्हाला 7-8 बकरा. धावसंख्या रोग बाय ठोक मध्ये 11. 11 धावा धावफलकावरती आहे. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं राहील. गोलंदाज आयुष तयार. बॉलिंग आहे आम्हाला वाटला यगलाच काय आहे बरा तू चांगला. औंदा स्टेज मला पडला डाळवर आणला टेकडेला. पंख्याची गरजच नाही. फॉक फॉक हवा धोकाच नाही. डॉट बॉल. शेवटचा बॉल या ओव्हर मधील बाकी आहे. आता शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल. गोलंदाज आयुष तयार. समोर आहे हेमंत. बापा बेकार बलखुडी कॅच बलखुडी. त्यानं मारली बेडका सारखी उडी. कॅच घेतली बलखुडी. बारा बॉल बाकी आहेत. 12 चेंडूचा खेळ असूनही बाकी आहे. आतापर्यंत विकेट गमावलेले आहेत ते म्हणजेच 5. बॅटिंग करत असताना नेवाळे क्रिकेट संघानं मयूर म्हात्रे सगळ्यात खतरे. मयूर म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. षटका दिला. पहिला चेंडू हाताळण्यासाठी स्ट्राईक एंड वरती तुषार जाधव. बॅट्समनचं नाव तुषार, तो गडी मोकार हुशार. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती. काय सांगायचं वाईट बॅटील टोकला ना ग. वाईटच सांगा रे. बॅटील टोकला का तो परत काय बॉल चांगला एकदा हुकला का लगेच अंपायर देर वाईट. ते बरोबर आहे. खोसऱ्या बॉल, मुसक्या बॉल, गंडिया बॉल, भुंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी फोड्या बॉल म्हणजे डॉट बॉल. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे. तुषार जाग्यावर गड्याला थांबलाय. लागलाय परत बॉल टापराय टिपराय. ये देवा रे अंपर बॅट्समन रेकत हो का काय होतो बरं का कन्नत हो. कन्नत बिनत वायात एखादी गोळी बिळी दे बरा व्हाव दे. डॉट बॉल आलेला आहे. मयूरच्या माध्यमातून पहिला चेंडू यावरचा डॉट आलेला आहे. आता पुढील चेंडू पाहायला मिळेल. स्ट्राईक येत होते पुन्हा एकदा तुषार. कन्यादान करस मह आत्म परात्म. बॅट्समन डोळ्याला पाणी लावा. काय बोलायचंय. काशी केली वनवाशी केली बॅट्समन तुझे नशिबी कसे काय 7.5 आली. सपासप डॉट. पुढील चेंडू यावेळेस कडक बेकार वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला. नाव आहे तुषार, तो गडी मोकार हुशार. षटकार. खिडकाली बी संघाचा संघनायक आणि वेलकम उसाटणे संघाचा संघनायक आपल्याला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर याच दरम्यान आदरणीय आमचे मामा आलेश मामा तोराड यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बोनुली गावचे पोलीस पाटील आदरणीय बाळाराम उघडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच रवी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांचं
सर्वांचं आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आदरणीय लालचंद्र भाग्यवंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ऑल टू द कॉम्बॉक्स. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. नाही बॉलर काय खाऊन आलाय रे अंपर. एअर बॉलर काय खाऊन आलाय. मोकार भोकरापेक्षा चिकूट बॉलिंग करायला लागला. बॅट्समॅन बॅटीला बॉल ठोको ना. शिको ॲप शिको. शिको ॲपचा वापर कर, लगेच बॅटीला बॉल लागतील. इथे धरू डॉट. अगदी चांगली गोलंदाजी आपण पाहता. 18 धावा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा. कमाल केली जा. मला वाटत काय सांगायचं, काय तरी खालाय का काय केला हे बॉलर ना. मोकार गाडी ॲव्हरेज देते. तो काय गडी काय साधा आहे का. ताडा माडा सारखा मजबूत उचल. चेक. तर या मांगरोळ गावचे समाजसेवक यशस्वी उद्योजक आदरणीय प्रल्हाद शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र विकेट आलेली आहे. जबरदस्त. आदरणीय काकडोल गावचे एक चांगलं व्यक्तिमत्व समाजसेवक आदरणीय अशोक साळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला नवीन फलंदाज आपल्याला योगेश जाधव. यावेळेस सोहर रट्टा मारलाय, मजबूत मारलाय. फिल्डर टेकडेवरून खालता आला. यास मस्त फिल्डिंग झाली. तोपर्यंत काय सांगा, यास मेंटस खाऊ दिमाग की बत्ती जलाव. एकदा येईल आणि संघाची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते 19 धावाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेली आहे. खेळ संपलेला आहे. व्यासपीठावरती पाहुण्यांची उपस्थिती आज खऱ्या अर्थाने पहा. ताईंचं शुभ आगमन फटाक्यांच्या अतिशबाजीनं पाहिलं. कल्याण पूर्वचे आमदार मान्य सौ सुलभाताई गणपत शेठ गायकवाड ताईंनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आपली सदिच्छा भेट दिलेली आणि खऱ्या अर्थाने व्यासपीठ गजबजलेला आहे. तर याच दरम्यान योगेश पवार खिडकाळी विपक्ष वेलकम उसाटणे या दोन संघामध्ये सामना होणार आहे. चला तर आपण या ठिकाणी थोडा वेळ सामना थांबवतोय. या ठिकाणी योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाळी या संघाचा संघनायक टॉस बॉक्स मध्ये जायचा आहे आणि वेलकम उसाटणे या दोन संघाच्या नाणेफेकी करण्यासाठी मी दमदार आमदार आदरणीय सो सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकी करायची आहे. या ठिकाणी नाणेफेकी जिंकलाय तो योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाळी संघानं अभिनंदन. काय निर्णय असेल. निर्णय पेंडिंग असेल. निर्णय पेंडिंग. तर आता निश्चितच या ठिकाणी निर्णय पेंडिंग असल्यामुळे पुढील प्रश्न काही विचारता येणार. आयोजनाविषयी काय सांगशील. आयोजन खूपच चांगलं आहे आणि आम्ही इथं पहिल्यांदाच क्रिकेट खेळण्यासाठी आलेलो आहे. नाणेफेकी हारलाय. जर आपण नाणेफेकी जिंकला असता तर आपला निर्णय काय असता. आम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं. निश्चितच क्षेत्ररक्षण केलं असतं. समोरचा संघ आपण पाहतो योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाळी बी या संघासमोर आपण याच्या अगोदर कधी मॅच खेळल्या का. या वर्षी तर नाही, पण याच्या अगोदर झालेले आहेत आणि खिडकाळी संघ खूप चांगला आहे. त्या सामन्यामध्ये कोण जिंकला होता काही आठवते. खिडकाळी संघ यांचा विन झाला होता. निश्चितच खिडकाळी संघ विन झाला होता. इथे मात्र आता त्यांची परतफेड करण्याची संधी आहे, काय म्हणाल. परतफेड करण्याची संधी मिळाली तर चांगलंच आहे आम्हाला आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. निश्चितच काल VRCC उसाटणे संघ या ठिकाणी मात्र क्वालिफाय झालाय. आयोजनाविषयी काय सांगशील. आयोजन खूप सुंदर आहे आणि दादाने केल्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर बसायचं आहे लगेच.
तर या ठिकाणी आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. मी माजी सरपंच पसुबाई वाघ आणि सर्व महिला वर्गांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तर याच दरम्यान आदरणीय चामटोली ग्रामपंचायतचे सदस्य सुक्रिया आंबीर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. या पण व्यासपीठावर तसेच आमचे जवळचे मित्र गिरीश या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच आमचे मित्र साहिल या ठिकाणी उपस्थित आहेत. या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला मॅच सुरू करा. मैदानाच्या आतमध्ये बजरंगी मंडप डेकोरेटर सन्मान्य मंगेश दादा उत्तेकर आमचे डीजे वाले आणि मंडपवाले ज्यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. दादा तुमचं मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार आहेत. बरं आहे काय सांगा, त्यात दुकान खोलतात बोनी झाली अजून रात जायचं आहे. यावेळेस हो फटका हवे शतरंज बॉल खाली बेकार कामच पीठ केलाय. नको कमाल केली जा. काय जायचंय काय हेडल झोंबली आहे का खई झोंबलाय का काय झाला काय कळाय मार्ग नाही. असं बॉलिंग झाली म्हणजे काय जायचंय शेम कार्यक्रम ना. उडदाची डाळ भेंड्याची भाजी चुकुट चुकुट तुझल मोरमा आलू मगी काटोकुट 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 विकेट. अमर आला आणि पहिलाच बॉल त्यावरती विकेट. 7 विकेट 19 धावा धावफलकावरती आपण पाहताय. कोसऱ्या बॉल होता चेपून मारलाय फिल्डर तोपर्यंत रेकून आलाय तोपर्यंत सांग नाही पचल आवडच खावा काय सांगायचं आहे. 4 ओव्हरीचा कार्यक्रम 19 रन झालं. नारेनवाले काय सांगायचं नारेनवाल्यांनीच ती आग धरली. काही खेळतून काही पळतू काही खेळतून काही पळतू. एक सिंगल आलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा जे आपण पाहताय. 20 धावा. खोटा बोला पण मजबूत बोला. अंपर आउट नाही देत उचलून जे किपर उचलून जे शटाक बसा अंपरा शटाक बसा. आणि इथे अगदी आपण पाहू शकाल जोरदार अपील मध्ये आत्मविश्वास जो आपल्याला कमी पाहायला मिळाला. पंच आपल्या निर्णयावरती ठाम होते. तिथे आलाय डॉट बॉल निर्धाव चेंडू 20 धावा जे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. 20 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. परत मारलाय फिल्डर परत पहा सकाराम आला तुकाराम आला. मस्त कार्यक्रम झाला. डाळीत कांजी कांजात वरान तो परत काय सांगता यस 21 रन.
फटाक्यांच्या आतिषबाजीनं अगदी आपण पाहिली, ज्यांची उपस्थिती आपण पाहिली, मान्य सौ सुलभाताई गणपतशेठ गायकवाड आणि खऱ्या अर्थाने ताई आता स्पर्धेतनं रजा घेत आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं ताईंची उपस्थिती आपण पाहिली. वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली, या स्पर्धेची शोभा वाढवली आहे. ताई मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार मानेन की आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेला वेळात वेळ काढून खऱ्या अर्थाने आपण उपस्थित राहिलात. तुमचं मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल या डाबातील बाकी आहे. गोलंदाज तयार होतोय, गोलंदाजी मार्क वरती. काय सांगायचं आहे, पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा बॅटिंग करत असताना नेबाळी क्रिकेट संघाचा आपल्याला पाहायला मिळालेला आहेत. अर्थात अगदी आपण पाहू शकाल परी 11 जय भोली नेबाळी आणि त्यांच्या विरोधात आता 22 धावा बनवायच्या आहेत, तो म्हणजे त्रिशा 11 नारेन या टीमला. मॅच समरी जी अगदी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आत्ताच्या डावामध्ये सलामीच्या भूमिकेमध्ये राहुल जाधव आणि अविनाश जाधव सलामीच्या भूमिकेत दाखल झाले होते. राहुल 2 चेंडू खेळला, एकही धाव बनवू शकला नाहीये. त्याच्यानंतर अविनाश 4 चेंडू खेळले, 5 धावा बनवल्या. सचिन आला, 1 चेंडू त्यावरती बाद झाला. त्याच्यानंतर आपण हरीशला पाहिलं, 2 चेंडू 4 धावा बनवून बाद झाला. त्यानंतर अगदी आपण पाहू शकाल हेमंत आला, 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये एकही धाव बनवली नाही. तुषार आला, 6 चेंडू मध्ये 7 बनवल्या. महेश 2 बॉल 1 बनवली. योगेश 2 बॉल 1 बनवली आणि नयन 3 बॉल 1 बनवली. अशा पद्धतीनं डाव आपण पहिला संपलाय. 21 धावा धावफलकावरती गोलंदाजी करत असताना जबरदस्त गोलंदाजी आपल्याला विकीची पाहायला मिळाली. 2 विकेट घेतल्या, फक्त 6 धावा खर्च केल्या. आयुष्याला आयुषनं देखील 2 विकेट घेतल्या, 5 धावा खर्च केल्या. मयूर अगदी आपण पाहू शकाल मयूरनं फक्त जर पाहिलं तर 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट आपल्या नावावरती. आणि अमरचं कौतुक करावं लागेल, ज्यानं फक्त 2 धावा खर्च करत एक महत्वाची विकेट जी आपल्या नावावरती केली. इकॉनॉमिकल गोलंदाजी जर पाहिली तर अतिशय चांगली अमरची आपण पाहिली. 2.00 ची खऱ्या अर्थाने इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आणि मॅच मध्ये धावफलक थांबवून ठेवलेला आहे. सन्मान्य आदरणीय दुर्गेशजी पाटील नारेन यांच्या वतीने 3 षटकारांसाठी तब्बल 5,000 मध्ये पारितोषिक रोख रक्कम कडक. गाडीचा नंबर 0-0. पहिलाच बॉल खोसऱ्या बॉल शेपूट मारला, खरडून मारला, निकाल. काय सांगायचं आहे, बॉल आता जेला का कुथत मटे जीवा पोचला जा. फिल्डर आधी तंगड्या वाजून होता. ओके आल्याबरोबर आपला कार्यक्रम फिट केला, 2 रन आलं. आयोजक मात्र काय सांगायचं आहे, लाईव्ह टीव्ही मोकार बारी रे, गोरं दिसताची आधी आयोजक. कॉम्प्युटरवाला ना पावडर लावले का काय केले, पण मोकार चौक गोरं पान त्यात दिलीप भगत दिसतो एकदम छान. कोसऱ्या बॉल परत घासून मारला, फिल्डर परत वाकून आला. यास 1 रन, 1 धाव आलेली आहे. एका धावेनं धावसंख्या धावफलकावरती 3 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. सुरुवात मात्र 2 रनांना झाली. आता यावेळेस 1 आलेला आहे, अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. सांग रे बाबा कोण आहे सांग, स्वप्नील आहे का? बरा यस, परत तू बा शेंडी फोड्या बॉल आला, डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चांगला चेंडू जो आपण पाहिलेला आहे.
तुषार जाधव. गोलंदाजी मार्कोनी 401 प्रेक्षक मायबाप लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत. ओह बेकार, केकवर केक, डबल केक, घुटना टेक और चौकार देख. फटका जो आपण पाहिला, स्वप्नीलच्या बॅटमध्ये चौकार आलाय. आता 7 धावा फलकावरती आहेत. गोलंदाज तयार होतो पुन्हा एकदा. यावेळेस देखील पुन्हा एकदा स्कोर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न, धावाची संधी. हो बेकार, जर असा हुकला ना, काय सांगायचं आहे, नशीब गांडू, त्याला काय करी पांडू. नाही नाही नाही, काय सांगायचं आहे, मग माझे वळव्यात बरोबर येतो. दुसऱ्या फेरीमध्ये जो संघ हायस्कोर बनवेल त्याला बाय क्वालिफाय बाय ना, आणि बाकीला बाकीच्याला बाप्या यस, हायस्कोर बनवेल त्या संघाला बाय, बाकीच्याला बाप्या. बस, पहिले ओव्हरचा खेळ संपला. पहिले ओव्हरीत रन आला 8. कार्यक्रम झाला तो म्हणजे सपाट. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 21 पाहायला मिळणार आहे. शेवटचे 18 बॉल आणि 14ची गरज आहे. डीजे बॉल मध्ये 14ची गरज. पहिले ओव्हरीत 8 रन आला. आतापर्यंत हे मॅचेस षटकार गेला 273. काय सांगायचं, साधं गडी बिलगले होय का, आजूच का आवडा कुपोषित रन पर झालाय. चौकार गेला आज 350, म्हणजे काय सांगायचं 326 म्हणजे गावठी भाषेत 350. यावेळेस फटका इथे फसलाय. हो फसला नाही ना, गडी मोकार दूर होता. काय सांगायचं, तो परत पोहोचला. लाईट जबरदस्त आमचे प्रशांत शेळके डोंगर नावे विराज लाईट मुरबाड वरून खऱ्या अर्थाने अतिशय जबरदस्त लाईट आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने आमचे डीजे वाला देखील बजरंगी मंडप डेकोरेशन आणि डीजे त्यांचे आभार आहेत. दम खाऊन ठोका दिलाय, तो परत फिल्डर तोटका सारखा धावलाय. पहा, गल्लीवरून फिल्डर मात्र दिल्लीला पोहोचला. तो परत काय सांगायचंय, जेला योकरन आला 1 धाव. आणि आता 1 धावेनं 10 धावा फुलकावरती आहे. 10 धावा फुलकावरती. अजूनही 12 धावेची गरज. आता हायस्कोर ये बाबा येतात रे बा, मारला रे बस. देखताय जिलेबी और मांगताय भजिया, भोतरा फाड़ के. हाथ में नहीं दांडू तो क्या करेगा पांडू, कोमात गेला धोंडू. झेल ड्रॉप. आता संघाची धावसंख्या धावफलकावरती 11. अजूनही बनवायचे आहेत 11. 11 अजूनही बनवायचे. यावेळेस देखील हो फटका जबरदस्त आहे. यावेळेस चेंडू थांबत नाही. चेंडू मात्र यावेळेस निघून चला सीमारेषेच्या बाहेर. टर 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 षटकार. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत 17 धावा धावफलकावरती आहेत. बस काय सांगायचं आहे, माझायला आहे थोडक्यात थोडक्यात. पण आता चौकार आलेला आहे. 1 धावेची गरज आहे. 1 धावेची गरज. 21 बनलेले आहेत. आता 1 धाव येणं गरजेचं आहे. टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. ओम साई एमटीएस या वाणीच्या माध्यमातून आपण घर बसले प्रेक्षक मायबाप. बस कार्यक्रम फिट का काय दादा, कार्यक्रम केला फिट. बॅट्समन झाला नीट. कार्यक्रम ओके. खाऊन पिऊन ढेकर देऊन सामना फिनिश. हा सामना जिंकलाय. बॅटिंग करत असताना, धावा चेस करत असताना संघ अर्थात आई गावदेवी त्रिशा 11 नारेट. विजय संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचं गोडसं कौतुक आहे.
पुढच्या सामन्याचा क्षेत्ररक्षण करणारा संघ असेल त्यांना लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचे आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच